आमचे पंचायत समितीचे उमेदवार हिरालालजी कांबळे, जे पंचायत समिती केळगावचे उमेदवार आदरणीय सौभाग्यवती राजकुमार पाटील काटेगड जवळगेकर, निलंगा नगरपालिकेचे गटनेते तथा शहराध्यक्ष युवा नेते आदरणीय अजितजी नाईकवाडे, औराद शहराध्यक्ष पदमसिंह पाटील, असगरभाई अन्सारी, अंकुशजी माने, सुधीरजी लखनगावे, साहेबाच्या टीम मधील एक मजबूत मावळे ऍडव्होकेट समजभाई पटेल, युवा नेते आपले पक्षाचे प्रशांतजी वांजरवाडे आणि आपले बुलंद आवाज दिलीपजी धोबळे, उपस्थित सर्व मायमावल्यांनो, युवक मित्र बांधवांनो, नूर पाटील, सगळे ज्येष्ठ नेते, अनेकाचे नावं घेता येईल, परंतु वेळच 10 मिनिटं आहे. दाजी 10च मिनिट वेळ असल्यामुळं तुम्हाला सगळ्याला मला सांगायचं आहे. साहेब, आंबुलग्याला जेवढं माहित आहे भाजपनं काय काय त्रास दिलाय शेतकऱ्याला, त्या बाबतीत आंबुलगा जेवढा जागृत आहे तेवढं इतर गावात कोणतं जागृत नाही. कारण जवळपास 5-7 वर्षाखाली आपल्या गाडीचा मोर्चा रस्ता रोको, तर शेतकऱ्यांनी स्वतःहून सोयाबीनच्या भावासाठी रस्ता अडवून ठेवला होता, बैलगाड्या नेऊन, शेकडो बैलगाड्या नेऊन. म्हणजे शेतकरी रस्त्यावर स्वतःहून उतरण्याचा सुद्धा क्रांती याच आंबुलग्यानं केलेली आहे. अशा क्रांतिकारी आंबुलग्यामध्ये आज सगळेजण आपण एकमतानं ठराव घेऊ, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही जागा वन वे काँग्रेसच्या निवडून द्यायचे. साहेब, मारून घालायचं ठरवलं तो शेतकऱ्याला. 10,000ला भाव गेलता आमचा सोयाबीनचा, 4,000 मध्येच गुंडाळलेल्या. पिकवायला एकरी 25-26 हजार खर्च झालाय, नांगरटीपासून काढणीपर्यंत 25-26 येऊ झालाय. किसन पाटील 30,000, महागाई वाढल्यामुळे 4,000 अजून ऍडिशनल धरा. काय माल इकल्यावर येऊ लागल्यात 20,000, 5-10 हजार एकरी मायनस असल्यावर जगायचं कसं शेतकऱ्यानं वर्षभर? लेकरं कसे शिकवायचे? संक्रांतीला बायकोला साडी कशी आणायची? हळदी कुंकाला लुटायला आणायला सुद्धा शेतकऱ्याच्या घरी लुटायला वाण आल्याला सुद्धा परेशानी आहे. पोरग शिकवायला परेशानी आहे. आईचा वडिलाचा दवाखाना परेशानीचा आहे. भावा बहिणीचे लग्न राहिल्यात, मुलाबाळाचे लग्न राहिल्यात, कामधंदा नाही. प्रचंड 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 समाज खाईमध्ये गेलाय. 18 बगड जाती धर्म परेशान आहेत. म्हणून काका, तुम्ही जेव्हा सांगलाल तो विचार, त्या विचाराची गरज आहे. आज मना वाटतंय यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम्. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतोय, अधर्माची ताकद वाढते, तेव्हा तेव्हा त्या अधर्माचा नाश करून धर्माचं सत्याचे राज्य करण्यासाठी ईश्वर अवतार घेत असतो. भगवान श्रीकृष्ण येत असतो. आज पुन्हा श्रीकृष्णाची गरज या देशाला. संकटात काय लोक, किती अत्याचार आहे. आज मला सांगा, 10वी पर्यंत फुकट शिक्षण व्हायचं आपलं. 1000-2000 गुरुजी, 1000-2000 10वी-12वी पर्यंत माणूस जायचं. आज आमचा पिंट्या LKG ला निघाला पहिलीच्या आधी. ऑटो टाय घालून, माय लगेच स्कूल बॅग, टिफिन बॅग. आधी डब्बा होता, आता टिफिन बॅग झाली. पिंट्या गेला शाळेला, मायबाप खुश. आता पिंट्या इंग्रजी बोलते. 4 दिवस शाळेत गेले की पिंट्या घरी आला की, काय शिकलास मला सांग. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा. इंग्रजीतून कविता म्हणले. 50,000 फीस. एवढ्या कवितेसाठी 50,000 पहिलीच्या आधी देऊ लागलेलं वर्षाला. 10वी पर्यंत जायचं ना, त्याला कमीत कमी 10 लाख
12वीचे 2-4 लाख वेगळे, विषयाला एका 80-80 हजार आहे, 70-70 फीस आहे. आणि तेवढ्या 12 भानगडी करून पिंट्या शिकून मोठा झाला, डिग्री घेतली, नोकरीच नाही. पिंट्या कुठं आहे? वट्ट्यावर. मायबाप वाट बघले, ही तर सोयरा येईल, ती तर मामा बी ओळख दिना. बायला अशात जावं तर पुरीचा हात मागितले तर कसं. पिंट्याला नोकरी नाही, धंदा नाही, परेशान, जगणं मुश्किल होऊन गेलं भावानं. आणि काय अहो 2 करोड रोजगार देणार होते वर्षाला. 18 ते 25 पोरच आहेत, 30 करोड देशामध्ये एकूण. वर्षाला 2 करोड प्रमाण दिले असते, 24 करोडला नोकरी लागली असती. बेकार वट्ट्यावर कोण राहिला असतं, कुणाचं लगीन रुकलं असतं सांगा. गंभीर गोष्ट तुम्ही स्वतःच्या सोयऱ्या देता बघा. एकतर बारक्या भावाचं राहिलंय, मामा कुणाचं ना कुणाचं सोयऱ्या धैर्यात भाईकीत लग्न राहिलं. 30-30, 32-32, 35-35 वर्षात झाल्यात पोरं, पण मोबाईलवर मोदी मोदी करलंय. अरे तुझं बघ, ती सोडून दिलेला कार्यक्रम तुझ्या नादाला काय झालं. जागे व्हा, तुमच्या पाया पडतो, जागे व्हा. ह्यांना यांची अवकात दाखव. आणि येड्यात काढलेल्या. मग आता ताज सांगतो, एकच उदाहरण सांगून मी थांबणार. याद करा, केंद्राचा प्रकल्प, रेल्वे बुगी, आतापर्यंत कोण आणलं नव्हतं, असंच झालं तसंच झालं, असं बाबा 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 बाबा. रेल्वे बुगी आली की 50,000 पोरं नोकरी लागणाऱ्या. त्या अंबादास जाधवने तिथं पुरणपोळ्या रस केले, ही पालकमंत्री झाले, ते रेल्वे बुगी आणले 2,000 लोकांचं. काय ती पुरणपोळ्या खाऊन नोकऱ्या तर नाही, ते बरं अंबादास जाधवचं घर बुडली. काय नोकऱ्या साहेब अर्ज घेऊन आले ते गावागावात. आता नोकरी, ही निवडणूक झाली की नोकरी. त्यावेळेस मी शिवसेनेत होतो, तर असं उगा आमने सामने चर्चेला आव्हान उभी केली. 8 दिवस लातूरमध्ये बॅनर लावलो की आमचे पालकमंत्री होते आमदार, या आमने सामने चर्चेला, हिम्मत असेल तर या. सांगितलं, कारण त्या कपूरथला, चेन्नई जे 2 कारखाने होते रेल्वे बुगीचे, तिथल्या महाप्रबंधक IAS राहते साहेब, तिथला नंबर गुगलवरून काढलो. आता मी शिवसेनेचा बोलायला म्हणले, त्यानं कशाला मला ओळखलं, कशाला बोली. मग मी नाव सांगितलो, हेलो मैं विनायकराव पाटिल बोल रहा हूँ, बीजेपी एमएलए बोल रहा हूँ म्हणलो. तिने बोलिए सर म्हणलं. हमारे यहाँ पीयूष गोयल साहब ने हमारी डिमांड के कारण, हमारी मांग के कारण हमारे रेलवे बोगी का फैक्ट्री दिया है, कितने लोगों को रोजगार मिल सकता है जरा स्टॅटिकली बताओ म्हणलो. स्टॅटिकली बिटिकली म्हणलं, त्याला वाटलं आमदार स्टँडर्ड आहे. त्यानं मला सगळे वेबसाईटचा ही ते दत्ता पाटील पत्ता सांगितलं, आणि तुमचं नाव राहील तर पत्ता सांगितलं, आणि ती काढलो तर तिथं कर्मचारी 5,000. आणि त्यानं अधिकची माहिती असे दिलं की मी सर होतो ना, सर हमारा प्रोजेक्ट 30 साल पुराना है, 35 साल पुराना है, आपका 30 साल बाद का है. इतना मॉडिफाइड ऑटोमाइजेशन का रहेगा कि हमारे जितने लोग लग ही नहीं सकते, 1,000-2,000 लोग लगेंगे. मला गॅरंटी पटली. आणि त्यावेळेस सुद्धा साहेब तुमचं करावं तितकं देशमुख परिवाराचं कौतुक कमी होतं. याला आपल्या जिल्ह्याला प्रोजेक्ट दिला, कोण का अन्ना, त्यांना जागा कमी पडला. ती का आपले साहेब नसून सुद्धा आपल्यात असतात कसे, तर ह्यांना जागा कुठं मिळणार गेलती. MIDC आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलती, तिथले 100 एकर जागा बोगी प्रकल्पाला आपली आहे. ती कमी पडला. ती सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांनी मांजरा कारखान्याची 15 एकर जागा दिली स्वतःहून. का लय म्हणलेल्या 50,000 नोकऱ्या मिळतील, उद्या गरीबाचं कल्याण, आपली जागा दिली.
आणि तेवढं करून झाल्यावर जेव्हा माझ्यापाशी खरं कळालं, मी चॅलेंज द्यायला चालू केलो. आलनी भादर घाबरून बसले. आणि त्याच्यानंतर आज बघताय आपण त्या गोष्टीला 5-7 वर्ष झाले. 2-3दा उद्घाटन, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, ऑनलाईन उद्घाटन, प्रत्यक्ष पियुष गोयल येऊन उद्घाटन, काय 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 टाऊन हॉलला, त्या क्रीडा संकुलला कार्यक्रम, एवढं सगळं केले. अजून बी त्या कारखान्यात पुत्र बी लागायने आणि माणूस बी लागायने आपले. शेवट त्याची परीक्षा गुजरातमध्ये घेऊन जी काही 200-500 पोरं लागल्यात, गुजरातचे लागल्यात. आमचे आहेत 4-5 वॉचमन. असली फसवणूक आपल्या जिल्ह्याची केली, आपल्या लोकांची केली आहे भावानो. ह्या फसवणूक करणाऱ्या लोकांच्या, तुमच्या आमच्या गोरगरिबाच्या भावनेशी खेळणाऱ्या लोकांना रिंगण दाखवा. आणि आपलं पंकज भैया चांगला हो, कुणाला कधी रुपयाला बुडवायने बिचारा, गाठ पडल्यावर चहापाणी करताय, चांगलं प्रेमानं बोलताय, बरं बघितल्यावर नागार्जुन दिसताय. विषया